लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्याच्या घरापासून. तर आता काव्या म्हणते, हीच ना चिनूची पत्रिका, असं म्हणते ती आणि आता पत्रिका काढते बाहेर. हे बघा, घ्या. काय लिहिलंय ह्याच्यावर, असं काव्या आता विचारते तिच्या मामा मामी आणि आई बाबांना. आमच्या चिनूच्या लग्नाला यायचं हा, असं म्हणते आता काव्या. लिहिलंय ना, मामा मी अशी मुलगी आहे जिच्या लग्नाची पत्रिका छापलीच गेली नाही, असं म्हणते आता काव्या. माझ्याच ताईच्या लग्नाच्या दिवशी अक्षरशः भावला भावलीचा खेळ असल्यासारखं माझं लग्न लावून टाकलं तुम्ही पारशी, असं म्हणते आता काव्या. तर आता काव्याची मामी म्हणते, पण काव्या तुझं पारशी लगीन झाल्यावर काही वाईट झालंय का? तर मग आता काव्या म्हणते, मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे की माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय, असं म्हणते आता काव्या. तुमच्या सारखी लोक आहेत ना या जगामध्ये, त्यामुळे कित्येक मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागतं, असं म्हणते आता काव्या. संसार करावा लागतो तुमच्यामुळे, असं म्हणते ती. आणि त्यानंतर समाज म्हणून तुमची ही सुद्धा अपेक्षा असते की त्या मुलींनी हा संसार नेटाने करावा, असं म्हणते आता काव्या. सुखाने करावा. एका मुलीला तुम्ही तावनीला बांधून ठेवता आणि तिचा संसार सुखाचा व्हावा अशी कशी अपेक्षा करता तुम्ही, असं म्हणते आता काव्या तिच्या मामीला. काव्या बस झाला आता, शांत हो, असं म्हणते आता काव्याची आई. मी आता शांत होणार नाही हा आई, मला शांत व्हायला सांगू नकोस, असं म्हणते आता काव्या. अगं कितीतरी दिवस, जवळपास 1 महिना मी ह्यांच्याबद्दलचा राग माझ्या मनात असं दाबून ठेवलाय मनात, असं म्हणते काव्या. आज मला बोलू दे, मजा बोलू दे. मला माझ्या आयुष्याचं एवढा वाटोळं केलं ह्यांनी, आणि वरतोंड करून आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेत, असं म्हणते आता काव्या. पेढे भरवतायत आणि विचारतायत कधी गोड बातमी देणार, असं म्हणते काव्या. कसं ग मामी, असं म्हणते आता काव्या. अरे प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तशी, तुम्ही म्हणाल तशी कसं काय करायचं आम्ही, असं म्हणते आता काव्या. कसं शक्य आहे, असं म्हणते ते. आमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल तशा करायच्या. आमच्या आयुष्यात आम्ही काय करायचंय हे तुम्ही ठरवणारे कोण, असं म्हणते आता काव्या. प्रत्येक गोष्ट तुम्ही ठरवणार. एखाद्या मुलींनी लग्न ह्या वयात करायचं, मग संसार अगदी सुखाने करायचा, मग लगेच 1 वर्षात पाळणा हलवायचा, असं म्हणते आता काव्या. सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवणार आहात, असं म्हणते आता काव्या. अरे कोण आहात कोण तुम्ही, असं म्हणते आता काव्या. आणि हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असं म्हणते आता काव्या. अगं काही गोष्टी वेळेतच झालेल्या बऱ्या असतात, असं म्हणतो आता मामा. म्हणून बोलतोय आम्ही, असं म्हणतो तो. ह्यात आमचा वाईट हेतू नाहीये. तुमचा हेतू जरी चांगला असला ना, पण तुम्ही जे बोलता, जे टोमणे मारतात, त्यांनी एखाद्या मुलीचं आयुष्य खराब होईल असं नाही वाटत का तुम्हाला, असं विचारते आता काव्या. अरे आमचं आयुष्य आहे, आमचं जगणं आहे, आम्हाला ठरवू द्या, असं म्हणून आता जोरात आवाज काढून रडत असते आता काव्या. लग्नानंतर होईल सगळं सुरळीत, लग्नानंतर होईलच प्रेम. असं का वाटतं तुमच्या पिढीला, असं म्हणते आता काव्या. सांगा ना, असं म्हणते आता काव्या. सांगा ना, असं कसं वाटतं तुम्हाला, असं म्हणते काव्या. किती सहज पाठवणी करता तुम्ही तुमच्या मुलीची दुसऱ्यांच्या घरात, असं म्हणते काव्या. लग्नानंतर एकदा तरी विचारता का तिला की ती सुखी आहे का त्या घरात, असं म्हणते काव्या. तिला काही त्रास तरी होत नाही आहे ना, असं म्हणते आता काव्या. तिचा सो कॉल्ड संसार ती नीट करतीये का, सुखात करतीये का, विचारता तिला, असं म्हणते आता काव्या. आणि समजा तसं नसेल तर तिला म्हणता, सोड सगळं, ये इकडे, घे तुझे निर्णय तू स्वतः, सगळं मागे टाक, सगळं विसरून जा म्हणता, सांगा ना, असं म्हणते ती. तर आता काव्याची मामी म्हणते, काव्या तुझ्या बाबतीत असं वाईट काहीतरी घडतंय का, असं विचारतात त्या मामी आता काव्याला. तेवढ्यातच आता अनिशा येते घरी. तर आता इथे काव्याची मामी म्हणते, काहीतरी झालं असेल तुझ्या आयुष्यात तर सांग आम्हाला, मार्ग काढतो आम्ही. तर मग काव्या म्हणते, तुम्ही माझ्या आयुष्यात काही मार्ग काढू नका प्लीज, आणि कुठला सल्लाही देऊ नका मला, असं म्हणते आता काव्या. मुळात तुमच्या सगळ्यांची माझ्या आयुष्यात ढवळाढवळ अजिबात माझ्या आयुष्यात नकोच आहे, असं म्हणते काव्या. माझी मी समर्थ आहे, असं म्हणते आता काव्या. मुळात मुलींच्या जीवनाचा आणि मुलींचा सौदा करणारी लोक ह्या घराची पायरी सुद्धा चढू नये, असं म्हणते आता काव्या. पण तरीही तुम्ही आलात, ठीक आहे, ठीक आहे, असं म्हणते आता काव्या. पण इथून पुढे माझ्या आयुष्यात मी काय करायचं ह्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही, असं म्हणते आता काव्या. आणि माझ्या आयुष्याचे निर्णय तर अजिबात घ्यायचे नाही, असं म्हणते आता काव्या. कळलं, असं म्हणते ती. तर आता अनिशा म्हणते काव्याला, काव्या काय झालं, तर आता काव्या
जोरात चालत चालत आपल्या खोलीत जाते. बकुळे चल निघूयात आपण असं म्हणतो आता दौलतीच्या बायकोला. तर आता काव्याचे बाबा म्हणतात थांबा प्लीज दौलतराव. दादा माफ करा ना आम्हाला असं म्हणते आता शारदा म्हणजे काव्याची आई. ताई अहो माफी वगैरे नका मागवा असं म्हणते आता दौलतची बायको म्हणजे बकुळा. तुम्ही पार्थने काव्याबद्दल सांगितलं तेव्हा वाटलं की सगळ्या अडचणी मिटल्या. पण काव्या तर त्याच आठवणींचा अजून त्रास करून घेते. ह्याचं मात्र वाईट वाटतंय असं म्हणते ती मामी आता. ह्याचा अर्थ काव्याला हे लग्न अजूनही मान्य नाही आहे असं म्हणतो आता दौलत. तर आता इथे काव्या आपल्या खोलीत असते आणि रडत असते आणि सामान फेकत असते आणि म्हणत असते की कशाला आलीत ही लोक माझ्या जखमेवर मीठ चोळायला असं म्हणत असते ती. गरज काय होती ह्या लोकांना इथे यायची. प्रत्येक वेळी जाणून बुजून त्रास द्यायला या लोकांना का आवडतंय दरवेळी हेच मला कळत नाही असं म्हणते आता काव्या. काय म्हणे बेबी कधी प्लॅन करणार आहे हे विचारताना झेप का नाही जडत ह्यांची असं म्हणते आता काव्या. तर आता काव्याला खूप त्रास होतो. काय गरज होती पार्थला इथे यायची, ते इथे आले म्हणून घरातल्या सगळ्यांना असं वाटतंय की माझं सगळं छान चालतंय असं म्हणते आता काव्या. म्हणूनच मामा मामीचाही गैरसमज झाला की माझा अगदी सुखाचा संसार चालू आहे असं म्हणते आता काव्या आणि चोचळत रडत म्हणत असते आता हे सगळं काव्या. नको आता अजून समजायला ह्या गैरसमजायला अजून हवा द्यायची नाही असं म्हणते आता काव्या. आता मला माझं करिअर करायचं आहे असं म्हणते आता काव्या. आणि जर मला काही गोष्टींचा त्रास होत असेल तर ती गोष्ट वेळीच मोडून काढली पाहिजेत असं म्हणते आता काव्या. त्यावेळी हे लग्न ह्यांनी ठरवलं होतं. पण आता ह्या लग्नाचं काय करायचं ते मी ठरवेन असं म्हणते आता काव्या. तर आता काव्याला आठवतं की डिवोर्स लॉयरचा कॉल दिलेला असतो. तर आता काव्या म्हटलेली असते की आत्ता तरी नको. कारण त्याने विचारलेलं असतं डिवोर्स पाहिजे का म्हणून. तर तिने नाही म्हटलेलं असतं. आणि ते ॲडव्होकेट म्हटलेले असतात की तुमचा विचार बदलल्यास कळवा असं म्हटलेले असतात ते. तर आता काव्या लगेच फोन लावते आता त्या ॲडव्होकेटांना. तर आता ते ॲडव्होकेट नेमकं पारच्या घरी बसलेले असतात. तर मग आता ते ॲडव्होकेट कॉल घेतात काव्याचा आणि बघतात की काव्याचा फोन आलाय म्हणून. तर मग आता ते कट करतात. तर आता काव्या म्हणते नेमके हे ॲडव्होकेट सुद्धा फोन घेत नाहीये असं म्हणते आता काव्या. सगळ्याच डोक्यात जात आहेत असं म्हणते आता काव्या. काय डोक्यात जात आहेत सगळे काव्या असं म्हणते आता आणि अनिशा येते. तू ठीक आहेस ना असं म्हणते ती. काव्या मी तुला काहीतरी विचारलं अगं असं म्हणते आता अनिशा. काही विचारू नकोस मला प्लीज असं म्हणून जोरजोरात ओरडते आता काव्या. तर आता अनिशा म्हणते काय झालं तू इतकी का चिडतीयस असं म्हणते आता अनिशा. मगाशी सुद्धा तू तुझ्या मामा मम्मीना नको नको ते बोलली आहेस असं म्हणते अनिशा. मग काय करायला हवं होतं मी. म्हणजे मी त्यांना उगाच बोलले त्यांना बोलायला नको होतं असं वाटतंय तुला असं म्हणते आता काव्या. काय करायला हवं होतं मी अजून असं म्हणते काव्या. अनिशा आता माझ्या आयुष्यात जो काही गोंधळ चाललाय ना तो सगळा गोंधळ त्यांच्यामुळे झालाय हे तुला कळत नाही आहे का असं म्हणते काव्या. त्यांच्या एका निर्णयामुळे 4 आयुष्य आज पणाला लागले असं म्हणते काव्या. अगं पण एवढ्याच ठामपणे तेव्हा लग्न मंडपात भांडायचं होतं ना असं म्हणते अनिशा. तेव्हा का गप्प बसलीस का काही नाही बोललीस तू असं म्हणते अनिशा. नाही बोलू शकले ग नाही बोलू शकले कारण ह्या सगळ्या लोकांनी मला कोंडीत पकडलं होतं चारही बाजूंनी असं म्हणते काव्या. सो कॉल्ड समाजाच्या भीतीने असं म्हणते काव्या. तर आता काव्या खरंच इथे चुकीची आहे म्हणजे तेव्हा बोलू शकली नाही आणि आता थैथय करून काय फायदा. आता जीवाचं लग्न आपल्या सख्ख्या बहिणीबरोबर झालंय तरीही ह्या बाईला शांत नाही. म्हणजे मला वाटतंय की जर का जीवाचं लग्न नंदिनी बरोबर नाही पण दुसऱ्या बाई बरोबर झालं असतं ना तर ती सुखाने राहिली असती वाटतं आता काव्या. तिला जास्त त्रास ह्या गोष्टीचा झालाय की जीवाचं लग्न तिच्याच बहिणीसोबत झालंय म्हणून. माझ्याच आईबाबांच्या आयुष्याच्या भीतीने तो निर्णय घेऊन बसले आणि आज सगळं फसलं अनिशा सगळं फसलं असं म्हणते काव्या. मग आज आता हा मनस्ताप करून घेऊन काही फायदा होणार आहे का असं म्हणते अनिशा. मनस्ताप होणारच ना अनिशा होणारच ना मनस्ताप असं म्हणते काव्या. अगं ही अशीच माणसं त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला येतात. पेड्या भरवायला येतात तेव्हा डोक्यात जातात ही लोक असं म्हणते काव्या. त्यांना कळतच नाहीये त्यांना जाणीवच नाहीये की त्यांनी माझ्या आयुष्याची किती वाट लावली आहे ते असं म्हणते काव्या. तेच तर त्यांना जाणीव नाही आहे ना तर तू त्यांना का बोललीस असं म्हणते अनिशा. बरं तुला त्यांना काही सांगायचंच नसेल तुझ्या आयुष्यात काय काय घडलंय पण मग तुझ्या आईबाबांना तरी सांगशील असं म्हणते आता अनिशा. त्यांच्याजवळ मन मोकळं कर. काही गरज नाहीये त्याचा काही उपयोग नाहीये असं म्हणते आता काव्या. आणि मुळात मी आता ठरवलंय कुणालाही काहीही सांगत बसणार नाहीये असं म्हणते आता काव्या. अगं मग काय करणार आहेस तू असं म्हणते आता अनिशा. आता जे ठरवलंय तेच करते असं म्हणते काव्या. की काय ठरवलंयस तू असं म्हणते अनिशा. तर आता काव्या म्हणते वेळ आले की कळेल तुला. काव्या तर आता काव्या म्हणते मला एका पाठोपाठ एक
प्रश्न विचारून माझं डोकं खाऊ नकोस असं जोरात ओरडते काव्या आता अनिशावर. अगं काव्या तू प्रत्येकाशी असं तोडीन का बोलतेस असं म्हणते अनिशा. तर आता काव्या म्हणते अगं मी अशीच आहे असं म्हणते काव्या. सगळ्यांना माझा राग येतो. मी कुणालाही आवडत नाही. कळलं? आणि जर मी तुलाही आवडत नसेल ना तर तू सुद्धा माझ्या समोरून निघून जा असं म्हणते ती अनिशाला. तर आता अनिशा म्हणते मूर्ख आहेस का ग तू? काही का बोलतेस? आणि काय चालू होतं तुझं मगासपासून? कुणाला कॉल लावत होतीस? जीवाला असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या तिच्याकडे चिडून बघते. अनिशा आर यू आउट ऑफ युअर माइंड असं म्हणते आता काव्या. वेडी आहेस का तू? मला वेडी म्हणतेस तू? वेडी असं का बडबडतेस? काय संबंध त्याला फोन करायचा असं म्हणते आता काव्या. हे बघ अनिशा आणि चांगली मैत्रीण आहेस म्हणून सांगतीये, शेवटचं सांगतीये. ह्या माणसाचं माझ्यासमोर परत नाव घ्यायचं नाही. ब्लॉक केलंय मी त्याला. तर आता अनिशा म्हणते हे बघ जीवानी तुझ्यासाठी हे लेटर पाठवलंय. तर आता काव्या वाचणार असते ते लेटर. तर मग ती पकडते आणि डायरेक्ट फाडून टाकते आता काव्या जीवाने दिलेले लेटर जे अनिशाने आणलेलं असतं ना ते फाडून टाकते आता काव्या. अगं काव्या हे काय केलंस तू असं म्हणते अनिशा आता. कारण काव्याने तर पूर्ण चिंधड्या करून टाकलेल्या असतात ना त्या लेटरच्या. तर अनिशाला धक्का बसतो आणि असं ती म्हणते काव्या लेटर का फाडलंस तू? अगं एकदा वाचून तरी बघायचं होतंस. तर आता काव्या म्हणते नाही नाही वाचायचं आहे मला असं म्हणते काव्या. हे बघा निशा मला जीवाची आता माझ्या आयुष्यात एकही गोष्ट नको आहे असं म्हणते काव्या. कळलं असं म्हणते ती. आता जीवाचं चॅप्टर कायमचं संपवला मी असं म्हणते आता काव्या. आणि आता पारचाही संपेन असं म्हणते आता काव्या. तर आता अनिशा म्हणते अगं काव्या काय बोलतेस तू? वाटेल ते बोलायला लागलीस तू काव्या असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या म्हणते हो ना वाटेल ते बोलतेय ना मी आता. मग एक काम कर तू सुद्धा त्या जीवासारखी माझ्या आयुष्यातून निघून जा असं म्हणते आता काव्या. तर आता अनिशा म्हणते निघून जा म्हणजे? तर आता काव्या म्हणते अनिशा प्लीज पाया पडते मी तुझ्या. मला आत्ता माझा माझा वेळ दे असं म्हणते काव्या. मला माझी माझी स्पेस दे प्लीज असं म्हणते काव्या. आधीच माझ्या घरच्यांनी माझं डोकं फिरवलं असं म्हणते काव्या. तुझं डोकं फिरवणारे तुझे घरचे गेलेत बाहेर असं म्हणते आता अनिशा. कुठे गेलेत असं म्हणते आता काव्या. तर आता अनिशा म्हणते आत्ताच काका आणि काकू तुझ्या मामा मामी सोबत लग्नाची पत्रिका वाटायला गेलेत असं म्हणते अनिशा. स्वतःची मुलगी जे वाकली त्याचा पश्चाताप होत असेल ना त्यांना असं म्हणते आता काव्या. गिल्टी वाटत असेल त्यांना म्हणून गेले असतील कंपन्सेशन म्हणून असं म्हणते आता काव्या. सोड ना यार तू नको एवढा विचार करूस असं म्हणते आता अनिशा. हे बघ आता तू आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कर असं म्हणते अनिशा. तू आता अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरवलं आहेस ना तर चल आपण क्लासला जाऊ असं म्हणते अनिशा. आणि हे बघ पार्थी तुझं पुस्तक सुद्धा दिलेत असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या म्हणते अनिशा नको आहे मला हे पुस्तक. नको आहे मला जीवा पार्थ असं म्हणते आता काव्या आणि ते बुक घेऊन फेकते. ए बाई तुला झालंय तरी काय असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या म्हणते डोकं फिरलंय माझं आणि हजारदा तुला सांगते परत परत तेच की मला माझी प्लीज स्पेस दे असं म्हणते काव्या. मला माझा माझा वेळ दे प्लीज असं म्हणते काव्या. घे बाई तुझी स्पेस असं म्हणते आता अनिशा. मी क्लासवरून संध्याकाळी येईन असं म्हणते आता अनिशा. आणि काका सुद्धा पुढचे 2-3 तास तरी घरी परत येणार नाही तसं म्हणते आता अनिशा. मग तुला जे काय करायचं आहे ते कर. घ्यायची तेवढी स्पेस घेत बस असं म्हणते आता अनिशा. असं एवढं सांगून आता अनिशा जाते बाहेर. तर आता इथे जो ॲडव्होकेट असतो ना ज्याला कॉल केले असतं काव्यानी तर तोच पार्थच्या घरी असतो. तर आता पार्थ म्हणतो मिस्टर समीर तुमचं जे इंटिरियरच्या रिक्वायरमेंट्स आहेत ज्या मला कळल्या आहेत ते मी माझ्या टीमला मेलसुद्धा पाठवलं आहे. तुमचं काम लगेच सुरू करतो असं म्हणतो आता पार्थ. थँक्यू मिस्टर पार्थ असं म्हणता होतं तो ॲडव्होकेट. तर आता पार्थ म्हणतो वेलकम. मला वाटलं होतं की खूप वेळ जाईल पण सगळं आता वेळेत झालं. कसं आहे ना क्लायंटला क्लॅरिटी असेल तर आमचं काम सोपवून जातं असं म्हणतो आता पार्थ. बाय द वे आय एम सॉरी आज वर्क फ्रॉम होम करणार होतो म्हणून तुम्हाला म्हटलं की घरीच मीटिंग करूयात असं म्हणतो पार्थ. अगदी हे माझ्याच पत्त्यावर पडलं असं म्हणतो ॲडव्होकेट. तर आता पार्थ म्हणतो कसं काय? अहो माझ्या जुन्या ऑफिसमध्ये पेंडिंगचं टचअपचं काम चालू आहे म्हणून मी माझ्या क्लायंट्सना सुद्धा बाहेर जाऊन भेटतोय असं म्हणतो आता तो ॲडव्होकेट. तर आता तेवढ्यातच मानेनी चहा घेऊन येते. तर आता पार्थ म्हणतो ही माझी आई. तर आता ॲडव्होकेट म्हणतो ओ तुमची आई का म्हणून. तर नमस्कार करतो होता तो मानिनीला. तर आता पार्थ म्हणतो हे बघ मिस्टर समीर डिवोर्स लॉयर असं म्हणतो आता पार्थ. तर मानिनी डिवोर्स लॉयर हे शब्द ऐकूनच खूप घाबरते. आई टेन्शन घेऊ नको. ते डिवोर्स लॉयर आहेत पण त्या कामासाठी इथे आलेले नाही आहेत असं म्हणतो पार्थ. त्यांच्या नवीन ऑफिसचं इंटेरियर आपण करतोय असं म्हणतो पार्थ. बघितलं मिस्टर पार्थ हे आमच्यासारख्या लोकांचं इंट्रोडक्शन करून दिलं ना तर आमचं कुणाला कौतुक वाटत नाही सगळ्यांना भीतीच वाटते असं म्हणतो आता ॲडव्होकेट समीर. तर आता पार्थला खूप हसायला येतं हे ऐकून.
सॉरी सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं असं म्हणते आता मानिनी. नाही हो अहो, मस्करी केली असं म्हणतो आता तो लॉयर. आई बाहेर कोणी आलंय का असं म्हणतो आता पार्थ. साठे गुरुजी आले तसं म्हणते मानिनी. त्यांनी जीवाबद्दल जे सांगितलं होतं ते खरं झालं ना. ते आता जे घडणार होतं ते आपण टाळू नाही शकलो. पण मग मी त्या गुरुजींचा आभार मानण्यासाठी त्यांना इथे बोलवलंय असं म्हणते आता मानिनी. तुझी मीटिंग झाली की तूही भेटशील एकदा असं म्हणते आता मानिनी. येस आलोच असं म्हणतो तो. तर मग आता मानिनी येते मी असं म्हणते आणि जाते तिथून. तर आता नंदिनी चहा घेऊन येते आता साठे गुरुजींसाठी. नमस्कार करते म्हणून आता नमस्कारही करते नंदिनी साठे गुरुजींना. तर आता नंदिनी नमस्कार केल्यावर साठे गुरुजी म्हणतात, काय आशीर्वाद देऊ तुला? अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला तर चालेल तुला असं म्हणतात गुरुजी नंदिनीला. मला कळलं नाही गुरुजी असं म्हणते नंदिनी. तर मग आता साठे गुरुजी म्हणतात, माणसं कळून सुद्धा न कळण्याचा आव जेव्हा आणतात ना तेव्हा मजा येते असं म्हणतात गुरुजी. असो असं म्हणतात ते. तर मग आता नंदिनी म्हणते मी. तर आता साठे गुरुजी म्हणतात, ज्येष्ठ कन्या कनिष्ठ सून नंदिनीच ना तू? हो, तुम्हाला कसं काय कळलं असं म्हणते नंदिनी. तर आता साठे गुरुजी म्हणतात, मला कळतात गोष्टी असं म्हणतात ते. ह्याच नाही अनेक असं म्हणतात ते. म्हणून तर मानिनी मला इथे आवर्जून बोलवते. तर मग आता मानिनी तेवढ्यात येते आणि म्हणते, गुरुजी मी काय तुम्हाला इथे ह्यासाठी बोलवते का असं म्हणते मानिनी गुरुजींना. नमस्कार करते म्हणून आता मानिनी सुद्धा आशीर्वाद घेते साठे गुरुजींचा. गुरुजी तुम्ही सतत आमच्याकडे यावं, तुमचे कायम आशीर्वाद असावे म्हणूनही बोलवते मी. नंदिनी हे गुरुजी मी लहान असल्यापासून आपल्या घरी येतात बरं का असं म्हणते आता मानिनी नंदिनीला. आमच्या घरी म्हणजे आमच्या वाड्यावर गुरुजी आल्यावर की अगदी सगळीकडे चैतन्य पसरायचं असं म्हणते आता मानिनी. सगळ्यांची मनं शांत व्हायची आणि सत्यनारायणची पूजा म्हणजे गुरुजी असलेच पाहिजे तसं म्हणते आता मानिनी. म्हणून आजही प्रसादाचा शिरा दिसला ना की मला गुरुजींची आठवण येते असं म्हणते आता मानिनी. अगदी प्रसादाचा नाही पण छानचा शिरा करून आण मानिनी असं म्हणतात आता गुरुजी मानिनीला. हो म्हणते आता मानिनी. तोपर्यंत तुझ्या या सुलक्षणी सुनेशी गप्पा मारतो मी चालेल असं म्हणतात आता गुरुजी. हो हो अगदीच गप्पा मारा मी आलेच असं म्हणते मानिनीने जाते आता. बैस असं म्हणतात आता गुरुजी नंदिनीला. करू की नको? ह्या सीमारेषेवर घोटमळतेस ना असं म्हणतात गुरुजी. असंच असतं बघ, देवाने जे लिहून ठेवलंय ना ते वाचता येत नाही सगळ्यांना. म्हणूनच अशी घालमेल होत राहते आयुष्यभर असं म्हणतात गुरुजी. नाही नाही मी ठीक आहे गुरुजी असं म्हणते आता नंदिनी. घालमेल वगैरे काय नाही असं म्हणते आता नंदिनी. मग आईशी फोनवर बोलताना रडू का आलं असं म्हणतात आता गुरुजी. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता काव्या ॲडव्होकेट किल्लेदारांना फोन करते आणि म्हणते, मला या डिवोर्स हवाय. भेटून बोलूया, माझ्या घरचा पत्ता लिहून घ्या असं म्हणते आता ती. GP रोड प्लॉट नंबर 7 मोहिते सदन. मिस्टर किल्लेदार या असं म्हणते ती. कारण आता काव्याच्या घरी गेलेले असतात ते ॲडव्होकेट त्या ॲड्रेस बघून. तर मग आता पार्थ सुद्धा जातो त्यांच्या सोबत. तर मग आता रिकॅप मात्र इथेच संपतो.